नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। सकाळचे 8:43 झाले। सर्वांना गुड मॉर्निंग। आजचा व्लॉग सुरू करतोय सकाळी। तर बरेच दिवस झाले व्लॉग बनवला नाही कारण आजारी होतो। तर खूप मोठी साडेसाती चालू होती। मागच्या महिन्यात पण आमचे दवाखान्यात 2500 रुपये वाया गेले। ह्या महिन्यात पण 2500 रुपये वाया गेले। तर भरपूरसे असे पैसे दवाखान्यातच गेले। तर काय साडेसाती लागली काही समजत नाही, नुसता आजार पण लागले। आता मी आजारी झालो, नंतर अन्वी आजारी झाली, तिची मम्मी झाली, नंतर आता शिवम आजारी आहे। तर आजार पण चालूच आहे। तर काही समजत नाही कशाची साडेसाती एवढी। आणि नेमकी श्रावण असल्यामुळे श्रावणमध्ये ऑर्डर पण खूप कमी होते आणि कंपनी पण 5 रुपये किलोमीटर प्रमाणे पैसे देऊ राहिले, त्याच्यामुळे परवडत नाही। पेट्रोल पाण्याचा पण खर्च खूप वाढतोय, तर पैसे काही कमावले जात नाही। नेमकी साडेसातीचे मला दाखवतो आता काय चाललंय आपल्या घरामध्ये। बऱ्याच दिवसांनी व्लॉग बनवतोय। तर सकाळचा स्वयंपाक बनतोय, इकडे वरण शिजतंय। याच्यामध्ये काय माहिती, बघितलं नाही मी। तर इथे बघू शकता किती औषधाचा पसारा आहे। तर मी प्रायव्हेट आणलंय मी हे खोकल्याचं औषध बेनड्रेलचं। तर हे नगरपालिकेचं होतं, ते पिऊन दमलो, त्याने काही राहिलं नाही ना। त्यानंतर प्रायव्हेट घेतलं, म्हणलं 80 रुपयाचं आणू। तर खूप असरदार आहे, याने खोकला एकदम राहतो। तुम्ही पण ट्राय करू शकता। बेनड्रेल कंपनीचं आहे कप फॉर्म्युला। तर अल्केम कंपनीचं येतं, हे खूप छान आहे, मस्त आहे। आता उठलाय तो, सर्दी त्याला खूप। शंभू शंभू इकडे अन्वी बसली। हाय अन्वी, इकडे खासी आहे अजून, इकडे खासी। हे काय डाळ कोणाची इथं? कोण पेत नाही डाळ? पिऊन घे पे पटकन। इकडे काय गट्टू चिंकी पाहते का तुम्ही? गट्टू चिंकी। आणि इकडे काय आराम चालू आहे। इकडे डाळ पेच काम चालू आहे बाय। गोड आहे का? गट्टू चिंकी मोबाईल पाहते बाय, गट्टू चिंकी मोबाईल। तर इथे गॅस कमी करतो आता। आणि इकडे उसळ शिजते। तर आज बनते उसळ। तर काल मिसळ पाव आणला होता, तेव्हा नाही खाल्ली। आता आज इकडे बनवते आज मिसळ। आणि नेमकी पाव नाही आता। आणि इकडे चिक्कू आहे, काल चिक्कू आणले होते। तर चिक्कू काय पिकाना, कच्चेच दिले। इंस्टामार्टवरतून मागवले होते। तर 3-4 दिवस झाले चिक्कू आणले, पण काय पिकाना, कच्चेच आहे। तर दोन्ही तर थोडेसे पिकले, आता हे खातो मी। तर इंस्टामार्टवर चिक्कू भेटता, पण कच्चेच देता, त्याच्यामुळे काय मजा नाही एवढी। पिकलेलेच आणायचे मार्केटमधून। उसळ शिजली वाटतं। तू काय करू राहिला तिथं? आराम करू राहिला का बाळ्या? काय तर शिवम अन्वीला काय चिक्कू खाऊन देत नाही, त्यांना सर्दी होती। तर मी सुद्धा खाऊन घेतोय। तर काल 1 डझन केळे आणले होते, ते पण पिकून पार खराब झाले होते। तुला खोकला आहे ना रे? रात्री खोकत होता ना तू? खोकला सर्दी तू नको खाऊ। तुला पण खोकला आहे, तू नको खाऊ, फक्त मीच खातो। हा का बादा बादा पाय, मम्मीचं डायलॉग पाय काय। तेरे को खाने का है क्या? हाँ, ये म्हणते मेरे को खाने का है। तुमको सर्दी खांसी है ना, तुम काय को खाता है? थांबाव दे, कसा आहे मी खोलतो याला। मुझे दे जो, मुझे तेरे को सर्दी है भाई, मम्मी तेरे को नहीं खाने देंगे। तेरे को छोटा जॉर्ज, तुमको सर्दी है, तुमको सर्दी खांसी है। तुम रात में कितने खांसता है? सकाळ सकाळ काढले। तर अन्वीचे औषध इथं आहे। तर हे नवीन औषध आहे, इथं एवढे औषध आहे। तर बघू शकता तुम्ही कशा प्रकारचे औषध दिले होते अन्वीला। तर हे बघा, हे काय म्हणते याला, अँटीबायोटिक आहे। हे बाई हे कपचं आहे, फ्लूकोसाइडिस कप कोल्ड अँड फ्लू।
सर्दी खोकला त्याचं आहे, हे तापाचं आहे आणि हे नगरपालिकेचं आहे. ते 3 औषधं होते मेन. तर आजारपणाने खूप वैतागलो, खूप पैसा गेला आजारपणामध्ये, वेळ पण भेटत नव्हता व्लॉग बनवायला. तर काल खूप पाऊस आला होता, आज पाऊस यायला पाहिजे होता. पावसामध्ये खूप अर्निंग होते, पण पाऊस नसला ना मग काहीच अर्निंग होत नाही. आता पाऊस गेला आहे, आज काय अर्निंग होणार नाही. आज 200-300 पण नाही होणार, कारण ऑर्डरच नाही राहत. जेव्हा पाऊस असतो ना तेव्हा लोक बघ ऑर्डर करते, घराच्या बाहेर निघत नाही, मग ऑर्डर करते, तेव्हा मग फायदा राहतो. अशा टायमाला तर ऑर्डरच करते नाही लोक. 2 आणि 300 रुपये होतात, पेट्रोलला जाते 200, 200-300 रुपये भेटतात. काय आता हम काशे आ रहे क्या चिक्कू खाने के बाद? पाणी नाही प्यायचं, आता सर्दी होती, चिक्कू खाल्ल्यावर पाणी नाही प्यायचं, आधीच पाणी पिऊन घ्यायचं राहतं. काल रात्री केळ खाल्लं आणि रात्रभर खोकत होता. आणि खोकती, तो नाही खोकू राहिला, ती आणि खोकती त्या बाय. तर कोणतं पण फळ खाल्लं ना, पाणी पिलं ना त्याच्यावरती सर्दी नक्की होते आणि घसा थोडासा खरखर होतो, घसात खराब होते. तर पाणी फळं खाल्ल्यानंतर पाणी कधीच नाही पिलं पाहिजे, थोड्या वेळाने पिलं पाहिजे, 15-20 मिनिटांनी, म्हणजे तोपर्यंत त्याचा अंश निघून जातो. तर औषधं घेऊन खूप जाम झालो. तर 2-4 दिवस तर नुसतं आथुरणात पडून होतो, काय अर्निंग नाही झाले मागच्या हप्त्यामध्ये, खूप वाईट दिवस आले. काय नजर लागते काय माहिती, काय सगळं होतं काही समजत नाही. खाणपिणच वेगळं नाही, खाणपण व्यवस्थित पाहिजे. त्याच्यामुळं आता माझं पण घसा थोडा खराब झाला, चिक्कू खाल्लं तर खोकला येईन. आता मला थोडं खोकल्याचं औषध द्यावं लागेल. चाल सोनूला काय लागतं, ये इकडं देतो तुला. चाल, काय मागते तो देन मग. चल इकडे, चल माझ्याकडे. छोटा जॉर्ज, ओय काय झालं त्याला? काहून रडतो, काहून रडतो रे तू? चला आता हे औषधं ठेवून देतो. तर आज जायचं आहे पुन्हा कामावरती. आता 12 वाजता जाऊ, थोडा आराम करून, थोडं जेवण बिवण करून. काय होतं आहे ना, रात्री झोपलो का सकाळी अशी झोप लागते पुन्हा. काय होते काय माहिती, अशा अंगात एकदम कमजोरी येऊन गेली, ताकद नाही राहिली अजिबात. नाश्त्याला काही एग्स बिग्स पण नाही आणले, थोडं विकनेस जात राहतो. एग्स चालू करायचे, पण एग्स आणायला पण मला वेळ नाही. बघू आता पैसे आले का मग मस्त एग्स घेऊन येऊ, एखादा कॅरेट घेऊन येऊ मस्त रोज खायला, म्हणजे ते थोडेफार तरी राहते. तर मित्रांनो उद्या पोळा आहे, तर उद्या पोळ्याच्या दिवशी आमचं हे पाठीमागचं नागनवर सभा काढून घ्यायचं आहे. तर सगळ्यांना पोळ्याच्या ॲडव्हान्स हार्दिक शुभेच्छा. आपली इथं बैल आहे का, बैल आणावं लागेल. आपली बैल आहे का नाही काय माहिती, आणावं लागेल नाही. तर मित्रांनो इथं अन्वी आली. हाय अन्वी, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. उद्या पोळ्या आहे, पोळ्याला काय पोळ्या करणार आहे का नाही तू? तर मित्रांनो भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय. ओके, थँक्यू.